भिकाजीची नजर जमिनीवर पडलेल्या वोराच्या शिपायांपैकी एका जखमी शिपायावर खेळलेली होती. त्याच्या खांद्यात बाण घुसलेला होता. गणत डोळे घट्ट बंद करून तो खोलवर घुसलेला बाण काढण्याचा प्रयत्न करत होता. भिकाजी त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या तोंडावर जोरदार लात मारली. त्याच्या मानेला जोरदार हादरा बसला. विवळत त्याने मान वळवून भिकाजीकडे पाहिले. पाहताना त्याने मोठ्या ताकदीने आपले डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या तोंडातून आणि नाकपुड्यांतून रक्तस्राव होऊ लागला होता. भिकाजीने आपला चेहरा झाकून घेतला असल्याने फक्त त्याच्या डोळ्यात उफाळणारा क्रोधच त्या शिपायाला दिसू शकत होता. भिकाजीने त्याच्या गळ्याला पकडून त्याला उठवले. त्याचा चेहरा अगदी आपल्या चेहऱ्याजवळ आणत तो म्हणाला, शराब चाहिए. त्याचे हे वाक्य ऐकून तो शिपाई भिकाजीकडे रोखून पाहू लागला. त्याला भिकाजीचा आवाज ओळखीचा वाटत होता. स्तंभित होऊन त्याने आपले डोळे विस्फारले होते. तो हळूच पुटपुटला, भैरव. भिकाजीने होकाराती मान हलवली. तो शिपाई आणखीनच आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. तू शिवाजीच्या सैन्यात? त्या शिपायाने विचारले. त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच भिकाजीने एक जोरदार ठोसा त्याच्या गालावर लगावला आणि त्याचा गळा आवळून तो रागाने त्याला म्हणाला, छत्रपती शिवाजी राजांचं म्हणायचं. मग त्याने त्याच्या पोटात 2-3 शक्तिशाली बुद्धे घातले. त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर वेगाने त्याच्या छातीवर लात मारली आणि म्हणाला, हा त्या दिवशीचा हिशोब आहे. हरामखोरांनो, तुमच्या बापाचा नोकर समजत होता का मला? भिकाजीने द्वेषाने त्याच्या खांद्यात रुतलेला बाण काढला आणि वेगाने त्याच्या गळ्यात घुसवला. त्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्याच्या डोक्याखालची जमीन रक्ताने माखली. ते जमिनीवर सांडलेले रक्त आपला मार्ग शोधत सर्वदूर पसरू लागले होते. मग भिकाजीने दुसऱ्या एका शिपायावर नजर वळवली. त्याच्या छातीत बाण घुसला होता आणि तोही वेदनेने गणत होता. भिकाजीने त्याच्या नाकावर जोरात लात मारली. त्याचे डोके जमिनीवर आपटून रक्त वाहू लागले. मग तो त्या जखमी शिपायात आणखी काही चेहरे शोधू लागला, पण ते आधीच मृत्युमुखी पडलेले होते. तो काहीसा निराश झाला. नकाराती मान हलवत पुटपुटला, चौघांचा हिशोब चुकता करायचा होता. शेवटी अपूर्णच राहिला. मग तो आपल्या घोड्याकडे वळला. तोवर 50 सैनिक वीरजीच्या कार्यालयात घुसलेले होते. भिकाजी नेताजी आणि नायकांच्या जवळ गेला. हे काय होतं भिकाजी? नायकाने विचारले. घोड्यावर बसत हसून भिकाजी म्हणाला, जुनं वैर होतं. माफ करा, मी हा मोह आवरू शकलो नाही. त्याच्या वाक्यावर नेताजी आणि नाईक दोघेही हसले. भिकाजीने आपल्या घोड्याची लगाम खेचली आणि नेताजींना म्हणाला, चला आपण निघूयात. नेताजीने मान हलवली आणि आपली तलवार उंचावून गोल फिरवली. तो त्यांच्या स्वारांच्यासाठी इशारा होता. मग नेताजींनी घोड्याला टाच मारली. ते आणि 100 स्वार भिकाजीच्या पाठोपाठ निघाले. वीरजीच्या कार्यालयामध्ये आणि घरात छापा टाकण्याची जबाबदारी नायकांनी आधीच 50 सैनिकांच्या वर सोपवली होती. ते आपल्या कर्तव्यासाठी आत घुसले देखील होते. उरलेल्या 50 सैनिकांना घेऊन नाईक इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या वीरजीच्या दुकानात गेले. कार्यालयात घुसलेले स्वार सर्वदूर शोधाशोध करत होते. काही जण कार्यालयातून पायऱ्यांनी वरच्या मजल्यावर असलेल्या वीरजीच्या घरात गेले. त्या सैनिकांचा प्रतिकार करायला वीरजीचा मुलगा तिथे उपस्थित होता. आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्याने बंदूक ताणून धरली. त्या तुकडीच्या मुख्य सैनिकाने त्याच्यावर रोखून पाहिले. तो हळूच त्याच्याकडे जाऊ लागला. वीरजीच्या मुलाने बंदुकीची ठासणी सरकवली. त्या सैनिकाने त्याला म्हटले, ही चूक करू नकोस. ह्या बंदुकीनं तू फक्त एकाचा जीव घेऊ शकशील, पण त्यानंतर बंदुकीत गोळी टाकण्याची संधी तुला माझे साथीदार देणार नाहीत. विचार कर. संतप्त मराठ्यांना रोखणं तुला अवघड जाईल. त्यामुळं सगळ्यांनी मुकाट्यानं आवाज न करता एका ठिकाणी बसा. त्या सैनिकाच्या बोलण्याचा वीरजीच्या मुलावर चांगलाच परिणाम झाला होता. त्याने बंदूक खाली टाकली. त्याच्या घरातील सारे सदस्य त्याच्या आडोशाला उभे राहिले. त्यात त्याचे 2 भाऊ, त्यांच्या बायका आणि 4-5 लहानगी बाळे होती. सैनिक त्याच्या घरात सर्वत्र शोध घेऊ लागले. सगळे सामान अस्ताव्यस्त करू लागले. प्रत्येक खोलीचा कानाकोपरा ते पाहत होते. ऐवज गोळा करत होते. परंतु त्यांनी स्त्रियांच्या स्त्रीधनाला मात्र हात लावला नाही. मंगळसूत्र, जोडवी, कंगन, बांगड्या, झुमके, कमरपट्टे त्या ऐवजाला त्याने त्या स्त्रियांच्या सुपूर्द केले. बाकी सुवर्ण मुद्रा, पदके, विविध रत्ने तसेच पुरुषांची आभूषणे
त्यांनी थैल्यात भरली. राजांच्या सैनिकांच्या या आचरणाने वोहराचा परिवार अचंबित झाला होता. मोगल आणि स्वराज्याच्या सैनिकांमधील ही भिन्नता ते स्पष्टपणे पाहत होते. सुरतेमधील बलाढ्य व्यापारी वीरजी वोहरा या प्रसंगी आपल्या परिवारासोबत नव्हता. तो आपल्या दुकानात धनाच्या सुरक्षेसाठी थांबलेला होता. त्याच्यासोबत श्रीधर दिवान, रायाजी आणि 50 तलवारबाज शिपायांची तुकडी होती. नाईक दुकानाच्या बाहेर येऊन थांबले होते. ते घोड्यावरून उतरले. वीरजी वोहरा त्यांच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत होता. वीरजीच्या शिपायांनी तलवारी उपसल्या. नाईकांच्या सैनिकांनी देखील तलवारी म्यानातून मोकळ्या केल्या. वीरजी मोठ्याने ओरडला, तिथंच थांबा. आम्ही व्यापारी माणसं आहोत. आम्ही फक्त आमच्या संरक्षणासाठी शिपाई तैनात करतो. तुमच्याशी लढण्याचा आमचा हेतू नाही. त्याचे बोलणे ऐकून नाईक थांबले आणि म्हणाले, ठीक आहे, मग आम्हाला आमचं काम करू द्या. तुमच्या शिपायांना बाजूला व्हायला सांगा. नाईकांच्या या वाक्यावर काय बोलायचे ते वीरजीला कळत नव्हते. क्षणभर विचार करून तो म्हणाला, आमच्या दुकानात तुम्हाला धन मिळणार नाही. नाईक स्मित करत म्हणाले, मग एवढे शिपाई सुरक्षेसाठी कशाला? तो गांगरला. नाईक हसत पुढे येत म्हणाले, तुमच्या शिपायांना बाजूला व्हायला सांगा आणि दुकान उघडा. वीरजीने थोडा विचार केला आणि मग त्याने आपल्या शिपायांना बाजूला होण्याची आज्ञा दिली. दिवानाला आणि रायाजीला त्याने दुकान उघडायला सांगितले. दिवानाने दुकानाची चावी रायाजीकडे दिली. रायाजीने दुकान उघडले. नाईक आणि सैनिक आत येऊ लागले. तितक्यात वीरजीने त्यांना अडवले आणि सांगितले, दुकानात जितके होन आणि इतर शिक्के मिळतील तितके घेऊन निघा. दुकानाची तोडफोड करायची नाही. मी समजदारी दाखवलेली आहे. आता तुम्ही देखील दाखवाल अशी अपेक्षा आहे. नक्कीच तुम्ही काही दगा किंवा बेईमानी न केल्यास आम्ही तुमच्या दुकानाला हानी पोहोचवणार नाही. नाईकाने आश्वासन दिले. ठीक आहे, मी स्वतः दुकानात थांबतो, वीरजी म्हणाला. नाईक जाणून होते की वीरजी त्यांच्याशी धूर्तपणे वागतो आहे, तरी सुद्धा ते त्याच्याशी नरमाईने वागत होते. अर्थातच ते तसे मुद्दामहून करत होते. हरकत नाही, नाईक म्हणाले. वीरजी वोहराने आपल्या दिवानाकडे पाहिले. निव्वळ नजरेनेच त्याने त्याच्याशी संवाद साधला. मग तो दिवाण आणि रायाजी दुकानात शिरले. वीरजी एका ठिकाणी जाऊन उभा राहिला. तिथे त्याने दिवानाला एक आसन आणून ठेवायला सांगितले. रायाजी आणि दिवानाने तिथे आसन ठेवले. वीरजी त्या आसनावर बसला. सगळे सैनिक दुकानात शिरले. बाहेर वीरजीचे शिपाई उभे होते. वीरजी जाणून होता की त्याचे भाडोत्री शिपाई शिवाजी राजांच्या रण गाजवणाऱ्या योद्ध्यांपुढे विकेस ठरणार होते. त्यांनी किती जोर लावला तरी ते त्यांच्याशी सामना करू शकणार नाहीत, आणि केलाच तरी राजांच्या छावणीमध्ये आणखी हजारो सैनिक राखीव होते. त्यामुळे आपला पराभव हा सार्वभौम सत्य आहे, तो अटळ आहे. त्यासाठीच तो आपल्या व्यापारी डोक्याला वापरू पाहत होता. त्याने ज्या ठिकाणी आसन ठेवले होते तिथल्या गालीच्या खालून तळघरात जायचा रस्ता होता. सैनिक दुकानातील एक एक कोपरा नीट निरखून पाहत होते. प्रत्येक कप्प्यात शोध घेत होते. त्यांना काही गाठोडे मिळाले ज्यात वेगवेगळ्या देशांच्या मुद्रा होत्या, पण त्या सगळ्या मुद्रा तांबे आणि रौप्य धातूच्या होत्या. सैनिकांनी त्या सगळ्या मुद्रा नाईकांच्या ताब्यात दिल्या. नाईकांनी ती गाठोडी घेतली आणि वीरजी पुढे ठेवली. वीरजी स्मित करत नाईकांच्याकडे पाहत राहिला. नाईकांनी डोळे बारीक करत त्याला पाहिले. जिभेने चीक असा आवाज करत त्यांनी मान हलवली. हे काय, जगप्रसिद्ध महाधनाढ्य वीरजी वोहरा शेठ आहात ना तुम्ही? आणि हे इतकंच धन तुमच्या दुकानात? हो, काही दिवसापूर्वीच मी रोम मध्ये नवीन वखार सुरू केली आहे. त्यामुळं जवळची सगळी रक्कम त्यात गुंतवावी लागली. बहुतेक तुमच्या राजाने चुकीच्या वेळी छापा टाकला. दाराकडे हात दाखवून म्हणाला, हे एवढं घेऊन निघा. नायकाने त्याच्याकडे तीव्र कटाक्ष टाकला. जोरदार हुंकार भरत त्यांनी त्याच्या आसनावर लाथ ठेवली. तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्यांचे डोळे क्रोधाने लाल भडक झालेले होते. डोळ्यांच्या भावल्या ताणल्या गेल्या होत्या. ते दात ओठ खाऊन घोगऱ्या आवाजात म्हणाले, दाराकडे बोट दाखवून आमचा अपमान करू पाहतो आहेस? मग त्यांनी त्याच्या कुर्त्याला कुटीत पकडले आणि म्हणाले, राजांच्या खलित्याला उत्तर न देऊन तू आधीच आमच्या राजाचा अपमान केला आहेस. तुला काय वाटलं तू तुझी हुशारी दाखवून आम्हाला पराभूत करशील? मराठ्यांना पराभूत करशील? मराठ्यांच्या बुद्धीचा परिचय आता काही क्षणातच येईल तुला. हे बघा, हे तुम्ही बेईमानीनं वागत आहात. आपलं काय ठरलं होतं? तो म्हणाला.
नायकाने त्याच्या कुर्त्यावरची पकड अधिक घट्ट केली आणि त्याला एक हिसका देत म्हणाले, शांत, आता तोंड बंद ठेवायचं आणि फक्त बघायचं. नायकाने आपल्या सैनिकाकडे पाहिले आणि ते मोठ्याने गरजले, कापून काढा सगळ्या शिपायांना, हर हर महादेव. सैनिकांचा सामूहिक स्वर तिथे गुंजला होता. तलवारी उपसल्या गेल्या होत्या. सगळे सैनिक दुकानाच्या बाहेर पळाले. काही क्षणामध्येच त्या तलवारी वीरजी भोराच्या शिपायांच्या तलवारीवर आदळू लागल्या. त्यांच्यात चकमक झाली. दुकानात नायकांच्या सोबत फक्त 2 सैनिक थांबलेले होते. नायकाने वीरजीच्या कुर्त्याला पकडूनच त्याला उठवले आणि बाजूला ढकलले. तो जमिनीवर पडला. लात मारून नायकाने त्याचे आसन लांब फेकले. मग त्यांनी रायाजीकडे वळून पाहिले आणि म्हणाले, रायाजी, ह्या दोघांना बांधून ठेव. रायाजी. वीरजी आणि दिवाण एकाच वेळी चमकून फुटफुटले. रायाजीने त्या 2 सैनिकांच्या मदतीने त्या दोघांचे हातपाय बांधले. वीरजी आणि दिवाण रायाजीकडे बघतच राहिले होते. नायकाने वेगाने तो गालीचा ओढला. वीरजी आता कुर्ता गांगरला होता. नायकाने ती लाकडी फळी देखील काढलेली होती. इथं काहीच नाहीये. वीरजीचे ओठ थरथरत होते. त्याला भोवळ येऊ पाहत होते. त्याच्या हृदयाची स्पंदने अधिक तीव्र झालेली होती. 103 रांजणा आहेत. नाईक स्मित करत वीरजीकडे रोखून पाहत म्हणाले. वीरजीला धक्काच बसला. नाईक पुढे म्हणाले, म्हणजे आधी 103 होते, पण शिवाजीराजे सुरतेत दाखल झाल्यावर त्यांची संख्या वाढली, बरोबर? आणि हो, त्या सगळ्या रांजणामध्ये एक विषारी सर्प देखील आहे. वीरजी थक्क होऊन नायकांच्याकडे पाहत राहिला. दिवाण देखील स्तंभित झालेला होता. काय घडते आहे ते त्याला काहीच कळत नव्हते. पण वीरजीला मात्र कळून चुकलेले होते की रायाजीने फितुरी केलेली आहे. त्याने रायाजीकडे पाहिले आणि म्हणाला, तू तुझा जीव वाचवण्यासाठी माझं धन शत्रूच्या हाती दिलंस ना? अरे निदान खाल्ल्या मिठाला तरी जागायचा होतस. रायाजी वीरजीकडे सरकला. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मी तेच केलंय. खाल्ल्या मिठाला जागलोय. मी तुमचा नोकर नाही. मी छत्रपती शिवाजी राजांचा सेवक आहे. म्हणजे तू ठरवून माझ्याकडे नोकरी केलीस? वीरजीने कपाळावर आठ्या पाडून विचारले. रायाजीने मिश्किलपणे डोळा मारून स्मित करत म्हटले, होय, अगदी नियोजनबद्धपणे मी तुझ्या दिवाणखान्यात प्रवेश मिळवलेला होता आणि गौराने इनायत खानाच्या महालात. ते ऐकून वीरजी सुन्न झालेला होता. मग रायाजी दिवाणाकडे वळला आणि पुढे म्हणाला, मला माफ करा, तुम्ही फार उत्तम मनुष्य आहात. दिवाणाला फार चीड आली होती. तो नकाराची मान हलवत म्हणाला, मी तुला माझा भाऊ मानलं आणि तू खोटं वागलास, खोटं बोललास. रायाजी शांत स्वरात म्हणाला, माझे वडील खरोखर दिवाण होते. मी त्यांच्याकडूनच आकडेमोड शिकलो. हे सारं खरं होतं, पण त्यानंतरची सगळी कहाणी खोटी होती. पण विचार करा, तुम्ही ज्यांची चाकरी करता तो व्यापारी किती धूर्त आहे. एका माणसाच्या बायकोला तो विकत घेऊन इनायत खानाला भेट म्हणून देतो. अशा माणसासोबत कधी ना कधी वाईट घडणार ना? तुम्ही मला बंधू मानलं म्हणून मी तुमच्या भावनांचा आदर करतो. त्या तुमच्या भावना भंग होताना मला देखील त्रास होतोय. पण तुम्ही एका महान राजाची मदत केली, हे देखील लक्षात असू द्या. एवढे बोलून रायाजीने दिवाणाच्या खांद्यावर थोपटले. रायाजी उठला. त्याने भिंतीवर अडकवलेला कंदील हाती घेतला. तितक्यात वीरजीच्या सैनिकाशी लढण्यासाठी बाहेर गेलेले सैनिक आत आले. नायकाने त्यांच्याकडे पाहिले. एक भोवई उंचावत म्हणाले, इतक्या लवकर संपवलं सगळ्यांना? मग किंचित हसत म्हणाले, चला आता आत या. रायाजी पुढे झाला. कंदिलाच्या उजेडात तो तळघराच्या पायऱ्या उतरू लागला. मग त्याने तळघराचे कुलूप उघडले. वीरजी सुन्न होऊन तळघरात उतरणाऱ्या सैनिकांच्याकडे फक्त पाहत राहिला होता.